सक्तीला इतका तीव्र विरोध होत असतानाही सरकार हिंदी सक्तीबाबत आग्रही दिसतंय। त्यातच आता हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसेनं मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। या मोर्चाला सर्व पक्षीयांनी सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी केलंय। या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे आणि मविया सहभागी होणार का? या सर्व पक्षीयांमध्ये महायुतीही सहभागी होईल का? महायुतीची नेमकी भूमिका काय असणार आणि मुळात हिंदी सक्ती का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। यावर आपल्याला चर्चा करायचीच आहे। मात्र त्रिभाषा सूत्र अंमलबजावणी करता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का, अशी जोरदार चर्चा आहे। राज ठाकरे मोर्चा काढणार आहेत। 5 जुलैला हा मोर्चा असेल आणि या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे हे सहभागी होतील का, याची आता चर्चा सुरू झाली आहे। राज ठाकरे यांनी सर्व पक्षीयांना निमंत्रण दिलेलं आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होणार का, अशी जोरदार चर्चा आहे। महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आता माझ्याकडे येऊन गेले। त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला। जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं। कोणत्याही प्रकारे ते जे काही दाखले देत होते त्याच्यामध्ये देखील खरं तर 5वी पासून नंतरच या सगळ्या गोष्टींचा तिसऱ्या भाषेचा किंवा ऑप्शनल भाषांचा विषय येतो। तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये शासनाच्या वतीने ही भूमिका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने घेण्यात आलेली आहे, महत्त्वाचं आहे। हे आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवलेलं आहे। चर्चा संपन्न झालेली आहे। मला वाटतं की या क्षणाला तर त्यांना या गोष्टी मान्य नाहीत असं दिसतं आहे। त्यांनी काही चांगल्या सूचना पण केलेल्या आहेत, त्या सूचनांची पण आम्ही त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे। कारण नसताना हिंदीची सक्ती हा विषय जो काय एक महाराष्ट्रद्रोही सरकारकडनं लादला जातोय, त्याला विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र यावीत म्हणून ही सगळी मराठी प्रेमी एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांना आवाहन करतायत। माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत, त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल। यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही, कारण हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे। तर पहिलीपासून हिंदी सक्ती या संदर्भात केवळ उद्धव ठाकरे राज ठाकरे हेच भूमिका मांडतात असं नाही, तर शरद पवार यांनी सुद्धा भूमिका मांडली आहे। पहिलीपासून हिंदी सक्ती नको असं शरद पवार यांनी म्हटलंय। 5वी पासून मुलांना हिंदी शिकवा असंही पवारांनी म्हटलंय। हिंदी सक्तीबाबत सरकारला निर्णय घ्यावा लागेल असंही शरद पवार यांनी विधान केलंय। प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये। 5वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही। हिंदी देशातला एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्याच ठरवायचं कारण नाही। पण हे जरी खरं असलं तर मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती आत्मसात तो करू शकेल, त्याचा किती भाषेचा लोट टाकावा लागेल, याचा विचार सुद्धा करावा लागेल। तर हिंदी भाषा सक्ती विरोधामध्ये राजकीय पक्षांना एकत्र आणणार, 7 जुलैला आंदोलन करणार असं दीपक पवार यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। दीपक पवार यांनी अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुखांची भेट घेतलेली आहे आणि 7 जुलैच्या आंदोलनाचं आमंत्रण सुद्धा दिलंय। त्यामुळे एकीकडे 5 जुलैला मनसेचं आंदोलन तर दुसरीकडे दीपक पवार यांच्या संघटनेचं 7 जुलैला हिंदी सक्ती विरोधात आंदोलन असणार आहे।
प्रश्नाच्या बाबतीमधली स्पष्टता आपल्याला सगळ्यांना आहे, म्हणजे तिसरी भाषा नको आहे किंवा हिंदीची सक्ती नको आहे. मात्र याबद्दल आपण आंदोलन काय करायचं याबद्दलचा प्रश्न त्यांनी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना थेट विचारला. त्यावेळेला ज्या 2 कार्यक्रमांची आम्ही या अगोदर घोषणा केली होती आणि पब्लिक डोमेनमध्ये सर्वसामान्य मराठी माणसांच्या पर्यंत तो कार्यक्रम आम्ही पोहोचवलाय. आपले राज्यकर्ते रविवारी जरी कान बंद करून बसले तरी सोमवारी विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना त्यांना कान बंद करून बसणं परवडणार नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दिवशी 7 तारखेला हे आंदोलन करण्याचं, आणि उद्धव साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की हे नागरी समाजाच्या चळवळीचं आंदोलन असेल. जगामध्ये जर विदेशात गेलो आपण तर इंग्रजी भाषा आपल्याला आली पाहिजे, देशात फिरताना हिंदी भाषा आली पाहिजे, महाराष्ट्रात फिरताना मराठी भाषा आपली असलीच पाहिजे. तर मराठी ही कंपल्सरी आहे, हिंदी भाषा इंग्रजी भाषा ही ऑप्शनल भाषा आहे. तर 3 भाषांमध्ये सक्षम होण्यासाठी नेमक्या अपेक्षा काय आहेत आणि यावर नेमकी अधिकची माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. R1 वाचन लेखन, स्थानिक भाषा वयाच्या 8व्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता 3री पर्यंत मातृभाषा अवगत व्हावी अशी अपेक्षा आहे. R1 मध्ये प्रथम साक्षरता प्राप्त होते, दुसऱ्या भाषेत साक्षरता प्राप्त होईपर्यंत हीच भाषा माध्यम असावी अशी ही अपेक्षा आहे. 3री पर्यंत मायबोली हीच भाषा असावी अशी अपेक्षा आहे. R2 दुसरी भाषा असेल तर R1 शिवाय कोणतीही भाषा वयाच्या 11व्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता 6वी पर्यंत शिकता येऊ शकते. R1 R2 व्यतिरिक्त कोणतीही भाषा वयाच्या 15व्या वर्षापर्यंत 10वी पर्यंत शिकता येऊ शकते. R1 R2 आणि R3 पैकी किमान 2 भाषा भारतीय असाव्यात ही अपेक्षा आहे. तर हिंदी भाषेवरून नेमका निर्णय काय झाला तो पाहूया. पहिली भाषा मराठी, दुसरी भाषा इंग्रजी आणि सध्या 3ऱ्या भाषेवरून वाद सुरू आहे. हिंदीला विरोध आहे. उदाहरण, हिंदी व्यतिरिक्त इतर भाषेचा पर्याय निवडल्यास यासाठी 20 विद्यार्थी हवेत मगच शिक्षक मिळतील असा नियम आहे. हिंदीवाला एकच विद्यार्थी असल्यास ऑनलाईन त्या विद्यार्थ्याला शिकवलं जाऊ शकतं. 3ऱ्या भाषेचा पर्याय इंग्रजी, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, संस्कृत, उर्दू, कन्नड, तेलुगू, सिंधी, पंजाबी, पाली या भाषांचा पर्याय हा असू शकतो. यातली कुठली एक भाषा 3री भाषा म्हणून शिकवली जाऊ शकते. तर सध्या राज्यभरात हिंदी भाषेवरून जोरदार वाद निर्माण झालेला आहे. हिंदी भाषा सक्ती नको यासाठी मनसेकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. तर आता मनसेकडून 5 जुलैला मोठ्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या आंदोलनाची, मोर्चाची घोषणा केली आहे आणि या मोर्चामध्ये सर्व पक्षीयांनी सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी केलंय. त्यामुळे त्यांच्या या मोर्चात अनेक जण सहभागी होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर चला याच विषयावर आपण चर्चा करूया. आपल्या सोबत मान्यवर जोडलेले आहेत. भाजपाचे प्रवक्ते गणेश खनकर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, सोबतच मनसेचे प्रवक्ते गजानन काळे आणि सुशील शेजुले, अध्यक्ष आम्ही शिक्षक संघटना. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. सुरुवातीला जाऊया भाजपाकडे. गणेशजी, मोठ्या प्रमाणात इतक्या तीव्रपणे जर हिंदी भाषेला विरोध होतोय तरी सुद्धा हिंदी भाषा सक्तीचा इतका अट्टहास का? गणेशजी, आवाज येतोय? बोला बोला बोला. मुळात आपण आता ज्या वेळेला ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्वांच्या प्रतिक्रिया आपण दाखवत होता त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री काय म्हणाले किंवा बावनकुळे साहेब काय म्हणाले आणि दुपारी आपण माननीय श्री आशिष शेलारजी यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया दाखवली असेल. आम्ही एकदम स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी हीच सक्तीची भाषा असेल. हिंदीची सक्ती आम्ही कुठेही केलेली नाही. 5वी नंतर जी काही ऑप्शनल, ज्याला निवडायचा जो अधिकार आहे, त्यामध्ये सुद्धा हिंदीच्या बाबतीचं काय धोरण आहे ते देखील आम्ही. तर गणेशजी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. सत्ताधारी पक्षाच्या रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत. रुपालीजी, एकीकडे
सरकारचाच हा नियम आहे तिसऱ्या भाषेसंदर्भात, हिंदी सक्ती संदर्भात. दुसरीकडे शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मात्र पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती नको असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सरकारमध्ये समन्वय नाहीये का? नाही, एक लक्षात घ्या, जो काही आता हिंदीवरनं हिंदी सक्तीचा विषय आल्यानंतर महाराष्ट्रातील आमच्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी, मराठी लोकांनी याला विरोध केलेला आहे आणि तो अत्यंत योग्य आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती असली पाहिजे, हिंदीची सक्ती अजिबात असता कामा नये. आणि जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांनी हा निर्णय कशावरनं घेतला किंवा त्यांनी तो जो काही प्रस्ताव मांडला, या प्रस्तावाला राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांनी सांगितलेलं आहे की हिंदीची सक्ती त्याचं उत्तरच घेऊया. आपल्यासोबत गणेश खणकरजी सुद्धा आहेत, भाजपाचे प्रवक्ते आहेत. गणेशजी, सरकारमध्ये समन्वय नाहीये का? एकीकडे अजित पवार म्हणतायत की पहिलीपासून हिंदी सक्तीची आवश्यकता नाही, मात्र हा सरकारचा जी आहे. नाही, मुळात असं आहे की मी मगाशी बोलताना माझा थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला असेल. मी आमची भूमिका स्पष्ट आपल्या समोर मांडली की बा हिंदीची सक्ती आम्ही पुढेच केलेली नाही. यामध्ये समन्वयाचं काय भाग आहे? सरकार म्हणून ज्या वेळेला जी आर निघतो त्यावेळेला तो सरकारचा जी आर असतो. समजा अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी आपलं काही मतप्रदर्शन केलं असेल म्हणून आमच्यामध्ये काही विसंवाद आहे किंवा आमच्यामध्ये काही समन्वय नाही असं काहीच मानण्याचा अर्थ नाही. उलट पक्षी आत्ता या संदर्भात आपल्या काही सूचना असतील, बघा आम्ही एक स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगलं शिक्षण मिळावं. हे शिक्षण मिळत असताना केवळ घोकंपट्टी करणारा विद्यार्थी उत्तीर्ण न होता या महाराष्ट्रामध्ये ज्या IPS, IAS एक उद्योजक निर्माण व्हावे यासाठी जे करणं आवश्यक आहे, जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही आमच्या पुढे मांडा, आम्हाला सांगा, आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत. नाही, मात्र गणेशजी, आता ही सरकारची आता ही भूमिका आहे. सुरुवातीला शिक्षण मंत्र्यांनी सरळ सांगितलं होतं की पहिलीपासून हिंदी सक्ती असेल, त्यानंतर मनसे आणि इतर राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर मग बंधनकारक शब्द गेला आणि अनिवार्य हा शब्द आलेला आहे. पण अनिवार्य हा शब्द आहेच की साहेब? अनिवार्य म्हणजे तुम्ही घेतलंच पाहिजे असं नाही होत, पण घेऊ सरकारने शकतात. एकदा आपली भूमिका स्पष्ट केली की जर तुम्हाला हवी असेल तर आम्ही ही घ्याच असं कुठेही म्हणालेलो नाही आहे. बोला. आम्ही घ्या असं कुठे म्हणालेलो आहे? आम्ही असं म्हणालोय का? पण गणेशजी, हिंदीची 5वी पासून जर हिंदी आहेच मुलांना, विद्यार्थ्यांना, आणि पहिलीपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणं अवघड होणार आहे, या सर्व पार्श्वभूमीवर हा GR का आला? पण टायमिंग निवडणुका तोंडावरती आहेत म्हणून हा GR आलेला आहे का आता? असं आहे की ज्याने त्याने आपल्या चष्म्यातनं बघावं. मी सुद्धा मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकलेलो आहे. मी सुद्धा लहानपणापासून या सगळ्या भाषा शिकत आलो नसाय. तुम्ही सुद्धा शिकला असाल. आपण जे सगळे आज चर्चेमध्ये बसलेलो आहोत यापैकी कोणी इंग्रजी माध्यमात शिकलं असेल किंवा कोणी कॉन्व्हेंटमध्ये शिकलं असेल तर मला माहित नाही, पण लहानपणी साधारणतः जिल्हा परिषद शाळा किंवा मुंबई महापालिकेच्या शाळा किंवा सरकारी अनुदानित शाळा ज्या मराठी माध्यमाच्या होत्या त्यामध्ये हे सगळं शिक्षण आपण घेतलं नव्हतं. तुमच्यात आणि माझ्यात काय फरक पडला यामुळे? आता जर का काही बदलली स्थिती असेल आणि जर का हे नको असेल तर आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे ना. आम्ही कुठे सक्ती करतोय? ठीक आहे. हा तुम्हाला जर मुद्दा बनवायचाच असेल तर तुम्ही असंच का बोललात यावरही चर्चा होऊ शकते. तुम्ही तसंच का बोलला यावरही चर्चा होऊ शकते. ठीक आहे, चला याचं उत्तर घेऊया. मनसेचे आपल्यासोबत गजानन काळेजी आहेत. गजाननजी, सत्ताधारी पक्षाकडून किंवा सरकारकडून सक्ती कुठे केलेली आहे असं म्हटलं जात आहे, तरी सुद्धा मनसे इतकी आक्रमक का? 5 तारखेला इतका मोठ्या प्रमाणात मोर्चा का काढला जातोय? सर्वप्रथम गणेशजींनी बरं केलं एक सांगितलं की ते मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत होते. मला त्यांचाच थोडासा प्रतिप्रश्न विचारायचा आहे की आपल्याला पहिलीपासून हिंदी भाषा होती का? जे काय अनिवार्य सर्वसाधारण भाषा म्हणून आपण जे काय आता प्रयोग सुरू केलेले आहेत ते न घेता सुद्धा मला वाटतं आता भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ते पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे हिंदी भाषा घेऊन महाराष्ट्रातल्या प्राथमिक शाळेत असलेल्या पहिलीच्या मुलांचा
किंवा 1ली ते 5वी पर्यंतच्या मुलांचा काय उपयोग होणार आहे? माझ्याकडे आता राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कॉपी आहे. याच्या पान क्रमांक 6 वरती स्पष्ट सांगितलेलं आहे, सुरुवातीच्या वर्षात मातृभाषेचे वाचन आणि पुढे लेखन शिकवले जाईल आणि वाचन तसेच लेखन कौशल्य विकसित झाल्यावर 3री पासून पुढे इतर भाषांचे लेखन किंवा वाचन शिकवले जाईल. हे राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणतोय हा गणेशजी, मी नाही म्हणत आहे. पुढे जाऊन त्याच्या पुढे जसं दिलंय, त्रिभाषा सूत्रात सुद्धा जास्तीत जास्त लवचिकता असेल आणि कोणत्याही राज्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही. जर हे स्पष्ट असेल तर आपला हा शासन निर्णय काय सांगतोय? हिंदी ही सर्वसाधारण भाषा असेल म्हणजे काय? जर तुम्हाला म्हणायचंच आहे तर ती ऐच्छिक भाषा असंच असायला हवं ना त्याच्यामध्ये शब्द. पण आड मार्गाने का होईना हे सगळं आणायचंय, हिंदीकरण करायचंय, हाच प्रयत्न सरकारचा दिसतोय. बरं, जर राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये 20 विद्यार्थी, याची कुठे आहे का मर्यादा? आपण स्वतः सांगतोय की 20 विद्यार्थी. ऑनलाईन शिक्षण, कुठला पहिलीचा विद्यार्थी आहे की जो स्वतः ठरवतो की बाबा मला जर हिंदी घ्यायची किंवा मला इतर भाषा घ्यायची तर मला 20 विद्यार्थी जमा करायचेत? ऑनलाईन शिक्षणासाठी आज ग्रामीण भागांमध्ये, अगदी साध्या पालघरमध्ये गेलात, इंटरनेटची सोय आहे का? सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत का? ठीक आहे, तुमच्या या प्रश्नाला गणेशजींना उत्तर द्यायचंय, ते उत्तर घेऊया. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. आपल्याला आम्ही शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, त्यांच्याकडून शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांची काय भूमिका असणार ते सुद्धा समजून घ्यायचंय. गणेशजींना उत्तर द्यायचंय, गणेशजींकडे जाऊया. नाही, मला खरं तर म्हणजे नवल वाटतं. म्हणजे कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना पालघर बिलघर आपण मोबाईलवरतीच शाळा चालले ना सगळ्या साहेब. आपण व्यवस्था केली. काय रिझल्ट लागले गणेशजी जरा माहिती घ्या. काय रिझल्ट लागले जरा गणेशजी माहिती घ्या. आता काय कोरोना चालू आहे की काय? नाही गणेशजी, आता कोरोना चालू आहे की काय? आपल्याला असं म्हणायचं की काय कोरोना चालू आहे आता? मी कुठेही प्रत्यक्षात मुलांनी घेणारं शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण याच्यात फरक आहे की नाही? तुम्ही एकदा बोलून घ्या, मग मी बोलेन. मी तुमच्यामध्ये बोललो नाही साहेब. गणेशजी, मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही ऑनलाईन मुलांना शिकवणार आहात की जो एका वर्गात येऊन जो मुलगा शिकतो, तुमच्या वेळी ऑनलाईन शिक्षण होतं का? माझ्या वेळी ऑनलाईन शिक्षण होतं. जे प्रत्यक्ष विद्यार्थी ज्यावेळी शाळेत येतो त्याचं होणारं शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण याच्यात काहीतरी फरक आहे की नाही? आणि राहिला मुद्दा ऑनलाईन हा नाहीच आहे. हा हिंदी सर्वसाधारण भाषेच आहे मुद्दा. आणि तुमचे अजितदादांनी विरोध केलेला आहे, प्रताप सरनाईकांनी विरोध केलेला आहे. सरकारमधल्या कोणालाही ही गोष्ट पसंत पडलेली नाही, दस्तूर खुद्द शिक्षण मंत्र्यांना. म्हणून शिक्षण मंत्र्यांना हा मुद्दा कन्व्हिन्स करता येत नाही. भारतीय जनता पक्षालाच पुढे यावं लागतंय कन्व्हिन्स करायला. गणेशजी बोला. असं आहे की प्रत्येकाची स्वतःची मतं या बाबतीतली असू शकतात. मला एक कळत नाहीये, आम्ही सक्ती हा शब्द नाही वापरला तरी त्याच्यावरती चर्चा होते. आम्ही अनिवार्य शब्द दिला त्याच्यावरती चर्चा होते. मातृभाषा मराठी सक्तीची आहे त्याच्यावरही चर्चा होते. मला एक सांगा, जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पॉलिसी तुमच्याकडे आहे, त्यामध्ये हे सुद्धा म्हटलेलं आहे की यापुढे तंत्रज्ञानाचं शिक्षण, मग ते तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल, उद्या तुम्हाला समजा डॉक्टर देखील व्हायचं असेल, तर हे शिक्षण सुद्धा तुम्हाला मातृभाषेतनं घेता येईल, हे त्यावेळेला त्यामध्ये नमूद केलेलं आहे. यापुढे तुम्ही कदाचित आणखी ज्या पद्धतीने आता प्रगती सुरू आहे, पुढच्या काही काळामध्ये हे सर्व मराठीतच होणार आहे. आम्ही हे थांबवण्याचा प्रयत्न केलाय का? तर आम्ही पुढे म्हणालो की मराठीत करू नका, तुम्ही हिंदीतच करा. हिंदीचा आम्ही शब्द देखील काढलेला नाही. तुम्ही का? उत्तर प्रदेश बिहारमध्ये मराठी कंपल्सरी करणार का? उत्तर प्रदेश बिहारमध्ये मराठी कंपल्सरी करणार का? त्याचे उत्तर द्या. मग मी तुम्हाला बोलून नाही देणार जर तुम्ही बोलायला सुरुवात केली तर. गणेशजी, कुठले संदर्भ देताय? विषय मराठी हिंदीचा चालू आहे. संदर्भ कुठले? हिंदी मराठीचा विषय चालू आहे. तुम्ही कसले तंत्रज्ञानाचे संदर्भ देताय? तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तंत्रज्ञानाचे संदर्भ देऊ नका. मुद्द्यावर बोला, मुद्द्यावर बोला गणेशजी, मुद्द्यावर बोला. मी मुद्द्यावरच बोलतोय. तंत्रज्ञानाचे संदर्भ नाही. तुम्ही हिंदी का सर्वसाधारण भाषा केली? तुम्ही चर्चा हिंदी तृतीय भाषा का शिकवताय? तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या. तुम्हाला मोर्चा काढायचा, तुम्ही मोर्चा काढा, आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला.
पण तुम्ही वैयक्तिक बोलू नका, मुद्द्यावर बोलूया आपण. वैयक्तिक कृपया टीका टिप्पणी नको. आपण रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे जाऊया. रुपालीजी, जर एकीकडे अजित पवार पहिलीपासून हिंदी सक्ती नको असं म्हणतायत, ते उपमुख्यमंत्री आहेत, सरकारमध्ये आहेत, मग ते ठोस भूमिका का याबाबत घेत नाहीयेत? याच्या बाबत ठोसच भूमिका घेतलेली आहे. आमचे जे सहकारी आहेत भाजपचे प्रवक्ते, मला त्यांना सांगायचंय की एक लक्षात घ्या की आपल्या शिक्षण मंत्र्यांनी हिंदी सक्ती केल्यानंतर जेव्हा मनसे असेल किंवा इतर पक्ष असेल किंवा पालक असतील त्यांच्यावर जेव्हा त्यांनी विरोध दर्शवला, मुळामध्ये हिंदी सक्ती नसावीच, मराठी ही आपली मातृभाषा पाहिजे आणि ती हवीच आहे, ती पहिल्यापासून आहे. राहिला विषय हिंदीला हिंदी पर्याय म्हणून भाषा आहे. आता कोणाला हिंदी शिकायची का संस्कृत शिकायची हा पर्याय म्हणून दिलेला आहे. आणि ठीक आहे ना, आपण सरकारमध्ये आहोत, आपल्या शिक्षण मंत्र्यांनी समजा हिंदी सक्तीचा एक प्रस्ताव आणला असेल, त्याला विरोध केलाय, तर आपण एक सरकारमध्ये आहोत म्हणून आपण त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. नाही की याच्यात डिबेट करताना आमच्या नेत्यांनी म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी सांगितलेले हिंदी सक्ती केली जाणार नाही. त्याच्यामुळे याच्यावर आता खरं पडदा पडलेला आहे. परंतु तरी सुद्धा जे मराठी भाषिक प्रेमी आहेत, जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्या आपण जेव्हा हिंदी सक्ती करतो म्हणल्यानंतर त्यांनी त्यांचा लोकशाहीने त्यांना मुद्दा मांडायचा, सांगायचं गरजेचं आहे. आत्ताच गजानन काळे यांनी राष्ट्रीय धोरण सांगितलं, त्याच्यामध्ये आपल्याला जो काही मुद्दा उपस्थित झालेला आहे त्याला सरकार म्हणून उत्तर देणं गरजेचं आहे. ठीक आहे, जाऊया गणेशजींकडे जाऊया. गणेशजी बोला. सरकार म्हणून उत्तर देणं गरजेचं आहे. मला रुपाली ताईंचं थोडस सांगाल तर बरोबर. थोडा मला आवाज रुपाली ताईंचा कमी आला. नाही, रुपाली ठोंबरे पाटील यांचं म्हणणं असं आहे, लोकशाही देश आहे, त्यामुळे एखादी कुठलाही प्रश्न असेल त्याच्यावर उत्तर मागण्याचं अधिकार हा विरोधकांना आहे, ते त्यांचं काम करतात, मात्र आपण सरकार म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. स्वाभाविक आहे ना, देण्याबद्दल काय वाद आहे. म्हणजे आज दादासाहेब भुसे हे स्वतः राजसाहेबांना जाऊन भेटले, त्यांच्या मनात काही शंका असतील त्या दूर करण्यासाठी आम्ही तिथे जाऊन भेटलो. हे का करतोय आपण? ती लोकशाही प्रक्रिया आहे. बघा, असं आहे की ही चर्चा चालू असताना कुठला तरी भलताच विषय काढून चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांना त्यात नाही, ठीक आहे, त्यांची ती पद्धत आहे. 2022 साली ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये हा विषय आला, हे स्वीकारलं गेलं, तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं साहेब? नीट जरा आठवा बरं. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते त्यावेळेला? का नाही आंदोलन झालं साहेब? हे ज्या वेळेला स्वीकारलं गेलं त्यावेळी आंदोलन का नाही झालं? आणि आता आम्ही समोरून सांगतोय की होय, अजून सुद्धा काही तुमच्या सूचना असतील तर तुम्ही त्या द्या. याचं कारण हे शैक्षणिक धोरण आपल्याला अधिकाधिक चांगलं कसं करता येईल, आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी देशातील स्पर्धा परीक्षांमध्ये कसे अधिकाधिक पुढे जातील, IPS, IAS असो किंवा उद्योजक जगभरामध्ये आपली मराठी मुलं कशी जातील, यासाठी काय करायला हवं तुम्ही सांगा ना. असं जर का काही विरोध असता, म्हणजे आता रुपालीताई म्हणाले बरं झालं, मग आज दादा भुसे राजसाहेबांना का भेटायला गेले? काही शंका असतील तर त्या दूर केल्या पाहिजेत, हा त्यांचा हेतू आहे. बघा, आज तो चर्चेचा भाग नाहीये, पण मी तुम्हाला एक सांगतो, बघा, मराठी म्हणून खूप देशामध्ये मराठी माणसाबद्दल आदर आहे. तुम्ही मध्य प्रदेशातल्या इंदोरमध्ये जा, ग्वालियरमध्ये जा, झाशीला जा, फार लोक, तुम्ही वाराणसीमध्ये जा, अहो एवढी मराठी कुटुंब त्या ठिकाणी राहतात. तुम्ही सुरतला जा, बडोद्याला जा, वापीला जा, एवढी मराठी कुटुंब स्थलांतर झालेले आहेत. म्हणजे आज बडोद्यामध्ये 50% ही लोकसंख्या ही मराठी आहे. सुरतमध्ये जवळपास 30% लोकसंख्या मराठी आहे. ठीक आहे, वापीला जा तुम्ही, म्हणजे काय त्या ठिकाणी काय मराठी लोक बोलत नसतील का? बोलतात ना, पण त्या ठिकाणी त्यांनी कुठे शिक्षण घ्यावे त्यांनी ठरवावं. आम्ही सुद्धा या ठिकाणी म्हणतोय की बाबा मराठी सक्तीची आहे, बाकी ऑप्शनल विषय असतील त्यामध्ये जो हिंदीचा प्रचार केला जातो, आम्ही असं कुठेही म्हटलेलं नाही की तुम्ही हिंदीत शिकलं पाहिजे. आम्ही कुठे म्हणालोय? अहो, आज सुद्धा यात तुम्हाला काय वाटतं ते येऊन तुम्ही सांगा ना की नाही बा आम्हाला हे वाटतंय करावं, आम्ही करायला तयार आहोत ना. आम्ही काय आमचे दरवाजे बंद केलेत का? आपलं मत मांडण्याबद्दल कुणालाही बंदी नाही. ठीक आहे, पण हे 2022 साली ज्या वेळेला हे स्वीकारलं गेलं महाराष्ट्रात, त्यावेळेला मनसेने हे सांगावं की त्यावेळेला महाराष्ट्रात कुणाचं सरकार होतं आणि आपण नेमकं काय आंदोलन केलं त्यावेळेला.
त्यावेळेला आपण का नाही बोललात याबद्दल? ठीक आहे, ही चर्चा आपण सुरूच ठेवूया. आता आपण सुशील शेजुले, अध्यक्ष आम्ही शिक्षक संघटना, यांच्याकडे जाऊया. सुशीलजी, हा GR आलेला आहे, तिसरी भाषा सक्ती होणार की नाही यावर सध्या राजकारण सुरू आहे. सक्ती जर झाली, तिसरी भाषा जर राज्यामध्ये शिकवायला गरज पडली, तर सध्या शाळांची काय स्थिती आहे आणि राज्यभरातील ज्या सर्व शाळा आहेत तिथल्या शिक्षकांची सध्या काय स्थिती आहे? तिसरी भाषा शिकवण्यासाठी शिक्षक तितके सक्षम आहेत का आणि तितके पुरेसे आहेत का? संख्या आहे का तेवढी? माझा आवाज येतोय? हा, येतोय, बोला. मी इथे फक्त आम्ही शिक्षकचा अध्यक्ष म्हणून बोलत नाहीये, तर मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून जी आम्ही मागील 2-2.5 महिन्यामध्ये जे काम करतोय त्याची एक शिक्षण समन्वय समिती तयार केली आणि हर्षवर्धन सकपाळ आणि उद्धव ठाकरे यांना जी समन्वय समिती भेटली त्या समन्वय समितीमध्ये मी स्वतः होतो. आम्ही काल सकपाळ यांना भेटलो आणि आज उद्धव ठाकरे यांना भेटलो. मुळात तुम्ही शिक्षकांना विचारा की ही जी सरकारची भूमिका आहे ना योग्य आहे का? तर शिक्षक आणि शिक्षणात काम करणारे जे लोक आहेत ना ते हसतात त्या भूमिकेकडे बघून. अतिशय सरकारचं हसू झालेलं आहे. सरकारने ही भूमिका समजून घ्यायला पाहिजे. आम्ही या संदर्भातली ऑनलाईन नोंदणी नोंदवतोय. जवळपास आधीच्या वेळेस ज्यावेळेस पहिला शासन निर्णय निघाला होता तेव्हा 12,000 लोकांनी या विरोधात नोंदणी केली होती 7 दिवसांमध्ये. आणि आज पुन्हा यांनी 17 तारखेला जो शासन निर्णय काढला त्याच्यानंतर आम्ही 2 दिवसानंतर एक नोंदणी सुरू केली. जवळपास 5,000 लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे राज्यभरामधून या शिक्षणात काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत, शैक्षणिक संघटना आहेत, जवळपास 25 शैक्षणिक संघटना आम्ही एकत्रितपणे याला विरोध केलेला आहे. महाराष्ट्रभरातून हा विरोध आहे. पालकांचा विरोध आहे, शिक्षकांचा विरोध आहे. ज्या संघटना आहेत, मुख्याध्यापक संघटना, संस्थाचालक संघटना, क्रीडा संघटना, कलाध्यापक संघटना, त्यांचेही ताशिका काही कमी झालेल्या त्याच्यामध्ये, या सर्वांचा एकत्रित विरोध आहे. आणि ही जी समन्वय समिती, या समन्वय समितीमध्ये या सगळ्या शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी एकत्रित आहेत आणि हा विरोध आम्ही नोंदवतोय. ही लोकांची चळवळ आहे, ही मराठी माणसांची चळवळ आहे. ठीक आहे, सुशीलजीचं उत्तर घेऊया. मला मुलांची मानसिकता नेमकी काय असते ते सुद्धा तुम्हाला विचारायचं आहे. गणेशजी, पुन्हा तोच पहिला प्रश्न, जर शिक्षक सुद्धा हसतायत किंवा शिक्षकांना सुद्धा हा निर्णय मान्य नाहीये तरी सुद्धा इतका अट्टहास का? शिक्षक कोणाकडे हसले हो? या निर्णयाविरोधात किंवा हिंदी भाषा सक्तीच्या होण्याबाबत शिक्षकांच्या अद्याप काही शिक्षकांचे पगार होत नाहीत, शाळांमध्ये शिक्षक पुरेसे नाहीयेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षकांचा सुद्धा विरोध आहे, पालकांचा सुद्धा विरोध आहे. म्हणजे शिक्षक हसतायत हे शेजुले ठरवणार का? आपण ज्या वेळेला एखाद्या विषयावरती चर्चा करतोय, आपण लाईव्ह चर्चेला बसलेलो आहोत, महाराष्ट्रातील पालक असतील, विद्यार्थी असतील, ते या चर्चेकडे गांभीर्याने बघत असतील की या चर्चेतनं काहीतरी चांगलं निघालं पाहिजे, आमचं प्रतिनिधित्व कोणीतरी करतंय. शिक्षक हसतायत, सरकारला गांभीर्यच राहिलेलं नाही. बरोबर आहे का जे आपण काय बोलतोय? शेजुले, बोला. सुशीलजी, तुमच्याकडे काही शिक्षकांनी त्याची तक्रार केली आहे का? महाराष्ट्रामध्ये वस्तुस्थिती जी आहे ना ग्राउंड लेवलला, एकीकडे शाळांमध्ये टॉयलेट नाहीयेत, पंखे नाहीयेत, वर्ग खोल्या नाहीयेत आणि हे हिंदी विषयाला 4-4 शिक्षक देणार आहेत का? 4 गटाने जर मागणी केली तर विचारा त्यांना, ही वस्तुस्थिती आहे का? घेऊया, उत्तर घेऊया. 4 शिक्षक देणार आहेत तुम्ही एका गणेशजी बोला. गणेशजी बोला. शेजुले, माझा तुम्हाला एक सरळ प्रश्न आहे. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये नाही, ऐकून घ्या आता माझं. शब्दांचे बाण फार सोडणं सोपं असतं. मुंबई जर सोडली किंवा MMR रिजन जर सोडला ठाण्यापर्यंतचा, तर मला सांगा या महाराष्ट्रामध्ये काही नगरमध्ये काही हिंदी शिकवण्याविषयी कोणाचा आग्रह आहे का? का महाराष्ट्र शासनाने सांगितलं नगरमध्ये शिका म्हणून? पुणे शहर जर एक काही भाग जर सोडला, आता जो काही विकास सुरू आहे तो सोडला, तर पुण्यामध्ये काही हिंदी विषयी काही कोणी चर्चा तरी केली आहे का? सोलापूरमध्ये, कोल्हापूरमध्ये, मला एक सांगा जरा शेजुले, तुम्ही शब्दप्रयोग वापरताय, शिक्षक हसताय, म्हणजे कुठले शिक्षक हसताय? या मुंबई शहरामध्ये तेलुगूच्या शाळा आहेत, तामिळीच्या शाळा आहेत, गुजराती शाळा आहेत. रियालिटी काय आहे ते बघा. पहिलीच्या मुलाला 3 भाषा शिकवणं, पहिलीच्या मुलाला 3 भाषा शिकवणे हास्यास्पद आहे. हे तुमच्या सरकारच्या लक्षात नाहीये. ठीक आहे, सरकार शिक्षक आहे कुठे? हा शब्द काय आहे? ठीक आहे. गजाननजी, तुमचं यावर काही टिप्पणी आहे? शिक्षक, पालक यांना हा निर्णय मान्य नाहीये असं शेजुले यांनी सुद्धा सांगितलेलं, तुमचं यावर मत काय? सगळा निर्णय घेतल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या
शिक्षक काय हो, साहित्यिक असतील, महेश एलकुंचवार यांच्यापेक्षा हे गणेशरावण हे खूप हुशार आहेत का मंडळी? अहो, अनेक कलावंत, मकरंद अनासपुरेंसारखे अत्यंत गांभीर्य असलेले कलावंत. मला तर प्रश्न विचारायचा आहे, गणेशरावांना राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पानं किती आहे तो टोटल? पूर्ण पानात सांगताय का जरा किती पेजेस? वैयक्तिक नको, वैयक्तिक नको, मुद्द्यावर बोला. वैयक्तिक नको, मुद्द्यावर बोला. बालमानसशास्त्रज्ञ काय सांगतायत ऐका. बालमानसशास्त्रज्ञ काय सांगतायत? गणेशराव बालमानसशास्त्रज्ञ काय सांगतायत? संपूर्ण महाराष्ट्रात कलाकार मूर्ख आहेत, शिक्षक मूर्ख आहेत, राजकीय नेते मूर्ख आहेत, मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते मूर्ख आहेत. ही सगळी मूर्ख माणसं आहेत आणि राज्य सरकारमधले फक्त जे बसलेले आहेत ते प्रचंड हुशार आहेत. अहो, आतापर्यंत पहिलीपासून जर तुम्हाला हिंदी नव्हती, इतर तृतीय भाषा नव्हती, तुम्ही तृतीय भाषा का आणताय? 5वी पासून तृतीय भाषा होती. तुमच्या निर्णयाला सगळं हसू येतंय लोकांना कळतं की आता गणेशराव ऐका, आता मी बोलू दे, मला बोलू दे. मगापासून ऐकलंय, हो मगापासून मी तुमचं ऐकलंय. जरा आता ऐका गणेशराव, हसू नका, आता ऐका जरा, आता जरा ऐका, लोकांचं ऐकायला सुरुवात करा. या सरकारचे कान बहिरे झालेले आहेत. हे सरकार प्रॉब्लेम आहे. हे सरकार ऐकत नाहीये, हे सरकार ऐकत नाही म्हणून तुमचा प्रॉब्लेम चालू झालाय. पहिला ऐकून घ्या, पहिला ऐका लोकांचं. राष्ट्रीय शिक्षण धोरणात जर नाहीये की तृतीय भाषा कंपल्सरी म्हणून, कुठल्या मूर्खाने काढलेला हा शासन निर्णय? हे शुद्धीपत्रक काढतात. शुद्धीवर तरी होतं का सरकार आणि शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री शुद्धीवर होते का? हे शुद्धीपत्रक काढताना आपण पहिल्यांदा आपण स्वतः अनिवार्य केलं, नंतर शब्द काढताय सर्वसाधारण भाषा. अहो, काय कुठे चाललंय महाराष्ट्र आणि कुठे शिक्षण धोरण? सरकार आलं, शिक्षण मंत्री बदलला की यांचं शिक्षण धोरण बदलतंय. कुठे राष्ट्रीय शिक्षण धोरणात उल्लेख नाहीये तृतीय भाषेचा. यांना तृतीय भाषा आणि बरं पूर्ण नॉर्थ मधले जी काही 7 राज्य आहेत तिथे तृतीय भाषा धोरण आहे का? तिथे द्विभाषिक धोरण आहे. तिथे त्यांची स्थानिक भाषा, मातृभाषा आणि जगाबरोबर जायचं म्हणून इंग्रजी. संपूर्ण उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, या 7ही राज्यांमध्ये जी भाषा आहे तिथं द्विभाषिक धोरणच आहे. तिथे तिसरी भाषा नाही. आपण कुठल्याही शिक्षकाला नॉर्थ मधल्या विचारा, संपूर्ण साऊथ जो आहे तो यांना विरोध करतोय. तरी महाराष्ट्रामध्ये यांना हिंदी भाषा आणायची, महाराष्ट्रात यांना तृतीय भाषा आणायची आहे. का आणायची? बरं, हेच आता गणेशराव थोड्या वेळापूर्वी सांगत होते की लोकांनी सांगितलं तर आम्ही बदलू. बदला ना. आज राजसाहेबांनी दादा भुसे साहेब भेटायला आल्यानंतर हेच सांगितलं ना की तृतीय भाषा नको. मग निर्णय बदलणार आहात का आपण आज उद्यामध्ये? जर महेश एलकुंचवारांपासून अनेक साहित्यिक सांगतायत, अनेक बुद्धिजीवी सांगतायत, अनेक मराठी भाषा तज्ज्ञ सांगतायत, या राज्य सरकारमधल्या राज्य भाषा सल्लागार समिती नावाचा एक प्रकार असतो, तो बहुधा गणेशरावांना माहीत नसेल. त्याचे श्रीपाद जोशी त्यांनी विरोध केलाय, रमेश पाणसे म्हणून भाषा तज्ज्ञ आहेत त्यांनी विरोध केलाय, शिक्षण तज्ज्ञांनी विरोध केलेला आहे. या सगळ्या मंडळींनी विरोध केल्यानंतर सुद्धा राज्य सरकारला ऐकायचं नाहीये. मग आम्ही 5 तारखेला ऐकवतो काय ते. सगळ्यांनी विरोध केलेला आहे यांना. बृहत आराखडा समितीमधल्या सदस्यांनी केलाय, जो आराखडा बनवला जातो महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमाचा. गणेशरावांनी वाचन न करता, अभ्यास न करता, फक्त काहीतरी मुद्दे भरकवण्याचे म्हणून ते आले. ह्या सगळ्या गोष्टींचा गणेशराव आपण अभ्यास करा. आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहात, पदाधिकारी आहात. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आपला अभ्यास नाही, शासन निर्णयाचा आपला अभ्यास नाही, भाषा तज्ज्ञ काय सांगतात त्याचा आपला अभ्यास नाही, आणि आपण सांगताय की तृतीय भाषा आणायची आणि हिंदी भाषा आणायची. गणेशजी, सरकारची स्वतःची गणेशजी, खरं तर आता मनसेकडून तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत, आक्रमक झाले मनसे. मात्र अशी ही चर्चा आहे की भाजपा आणि मनसेचं हे फिक्सिंग आहे का आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी? भाजपाकडूनच मनसेला मुद्दाम ही हवा दिली जाते का हा निर्णय घेऊन? मला बोलून देणार? बोला, तुम्ही बोला. आता मनसेचा विषय आहे त्यामुळं गजानन काळे शांत राहतील. नाही, ऐका नाही, ते मला प्रश्न विचारतात, तुम्हाला माहितीये का हा तज्ञ, तुम्हाला माहितीये का तो तज्ञ, तुम्हाला माहितीये का? मी काय दिल्लीवरनं आलोय की तामिळनाडूवरनं आलोय हे मला प्रश्न विचारताय. ऐका ना लोकांचं. मी पहिल्यांदा टीव्हीवरती आलोय. आम्हाला काय मूर्ख समजता की तुमच्याबद्दल मी असा शब्द वापरला का? मी वापरावा असं तुमची अपेक्षा नाही. ठीक आहे, वापरूही नका, मुद्द्यावर बोला. समजतोय तुम्हाला मनसे भाजपाची फिक्सिंग आहे काही? गणेशजी, गजाननजी थोडा वेळ शांत राहा, या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या, मग आपण पुढे जाऊया. गणेशजी,
महानगरपालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि मनसेची फिक्सिंग आहे का निर्णय समोर आणून? तुम्ही एकदा प्रश्न विचारून घ्या, मग मी बोलेन. हा तुम्हालाच प्रश्न आहे. मग मला बोलून द्या. मी तुम्हाला मगाशीच बोललो, मला सलग बोलून द्या. बोला. मी मगापासून तुम्हाला हे माहितीये का, ते माहितीये का, मी चॅनलवरती पहिल्यांदा आलोय तर मला काहीतरी वेळ नाही म्हणून पक्षाने पाठवले का? मी तामिळनाडूवरून आलोय का दिल्लीवरून आलोय? ही काही चर्चा करायची पद्धत आहे का? दुसरी बात, करून या. कोणाला काय फिक्सिंग करायचंय हा तुमचा प्रश्न आहे साहेब. आम्हाला या फिक्सिंगची गरज नाही. आणि मी स्पष्टपणे सांगतो, मनसेनं काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा राजकीय पक्ष आहे, त्यांनी निर्णय घेण्याची त्यांना मुभा आहे. त्यांनी काय आम्हाला विचारून निर्णय घ्यावे अशी आमची काही अपेक्षा नाही. कारण त्यांचं एक स्वतंत्र धोरण असलेला तो पक्ष आहे, तो त्यांचं काम करतोय. मी चर्चेची सुरुवात झाली त्यावेळेला जो प्रश्न फक्त विचारला की 2022 साली ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये या शिक्षण धोरणाचं स्वीकारण्याचा विषय आला, त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण होते? त्यावेळेला काही आंदोलनं झाली नाही. तो माझा एक सिंपल प्रश्न होता ना. मी काही कोणाच्या ज्ञानाबद्दल विचारलं नाही, तुम्हाला हे माहिती आहे का, तुम्हाला ते माहिती आहे का, मी अजिबात विचारलं नाही. मी सरळ सरळ प्रश्न विचारला. आता ज्याला नॅरेटिव्ह तयार करायचं आहे, आम्ही स्पष्टपणे सांगितलं, कुठेही हिंदीची सक्ती नाही, कुठेही अनिवार्य हा शब्दाचा अर्थ तुम्हाला जसा काढायचा तो तुम्ही काढू शकता. तुम्ही जर केवळ एका विषयाचं राजकारण तुम्हाला करायचं असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे. आमची भूमिका स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. राज्याचे प्रमुख म्हणून या मुंबई शहरामध्ये आशिष शेलारांनी आपली 2दा पत्रकार परिषदा घेऊन स्पष्ट केली की हिंदीच्या सक्तीच्या बाबतीत आम्ही कुठेही यापुढं म्हणजे विषय नाही. आम्ही त्या बाबतीतला कुठेही कोणी काही बोललं असेल किंवा तसं काय असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. आता तुम्हाला मोर्चा काढायचा आहे तर तो तुमचा विषय आहे, तुम्ही काढा ना मोर्चे. दुसरी बात, तुम्हाला जे वाटतं फिक्सिंग वगैरे करणं, तर मी आज या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, आमचा संबंध या महाराष्ट्रामधल्या आणि मुंबईमधल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा आहे. या बाबतीत जर कुठे काही कमी पडत असू ठीक आहे तर स्वागत आहे. तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला द्या, आम्ही स्वीकारायला तयार आहोत. ठीक आहे. गणेशजी, हेतू सर्वांचा- थोडी आपल्या वेळेची सुद्धा मर्यादा आहे. मला 1 मिनिट बोलू द्या. बोला. मला 1 मिनिट बोलू द्या. बोला. आमचं कुठेही एकांगी धोरण नाही. आम्ही बंगल्यात बसून राजकारण करत नाही. आम्ही लोकांमध्ये असतो. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही आम्हाला येऊन सांगा. आम्ही आमच्या शिक्षण मंत्र्याला तुमच्याकडे पाठवलं की ही आमची भूमिका समजून घ्या. नाही पटलं, सूचना असतील तर सूचना द्या. आणि दुसरी बात, आम्हाला फिक्सिंग करून या निवडणुका जिंकण्याची काही आवश्यकता नाही. ठीक आहे. पक्ष म्हणून आम्ही उद्या निवडणुका झाल्या तर तयार आहोत. काय भूमिका घ्यायची त्यांनी त्यांचं ठरवावं. आमची भूमिका आम्ही ठरवलेली आहे. ठीक आहे. मला रुपालीताई आणि सुशीलजी यांच्याकडे सुद्धा जायचंय. मात्र गजानन काळे यांनी हात वर केला, त्यांना काहीतरी बोलायचंय. मात्र स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे गणेशजी यांनी की 2022 मध्ये तुम्ही का विरोध केला नाही? मग त्याचंच उत्तर त्यांना कदाचित कल्पना नाही आहे. GR मध्येच लिहिले राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार ज्यावेळी हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा देण्यात आला ना, त्याच्यानंतर आता 2024ला हे केले आणि त्याच्यानंतर शासन निर्णय काढण्यात आलेला नव्हता. राष्ट्रीय शिक्षण धोरण हे फक्त स्वीकारलं गेलं होतं. त्याच्यावरती कुठलाही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नव्हता आणि त्यावेळी शासन निर्णयच निघालेला होता तृतीय भाषेचा किंवा हिंदी अनिवार्याचा किंवा हिंदी सर्वसाधारण भाषेचा. मी मगापासून त्यांना जे सांगतोय, माझ्या याला मराठी अभ्यास केंद्राचे जे बाजूला जे कार्यकर्ते आहेत ते सहमत असतील, त्यांच्या हे लक्षात येत नाहीये. राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे ते कधी झालंय, त्याला कधी राज्य सरकारकडे ते सुपूर्द केलंय, राज्य सरकार फ्लेक्झिबिलिटी त्या विषयामध्ये आणू शकतं, त्यानुसारच आपण 20 विद्यार्थी सर्वसाधारण भाषा ऑनलाईन हे का समाविष्ट केलेत? जर जसंच्या तसं कॉपी राष्ट्रीय शिक्षण धोरण करायचं असतं, ते केलेलं नाही. आपण हे बदल केलेत. आपण हे बदल आत्ताही करू शकता. कुठेही राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये तृतीय भाषा कंपल्सरी पहिलीपासून असा शब्दशः नाही. ठीक आहे. ही लवचिकता दिलेली आज हे राज्य सरकार ते करू शकतं. ठीक आहे. पण याचा अभ्यास असण्यासाठी ते वाचावं लागतं. दुर्दैवाने जे फील्डवर फिरतात ना, त्यांचा अभ्यास थोडा कच्चा असतो. त्यांचं चिंतन नसतं. फक्त फील्डवर फिरायचं आणि ईव्हीएम हॅक करायचे आणि निवडणुका जिंकायचा. ठीक आहे. त्या राजकारणात आपल्याला जायला पुन्हा चर्चा वाढत जाईल. सुशीलजी, मुलांची मानसिकता असते का हो? पहिलीचा विद्यार्थी 4 ते 5 वर्षाचा मुलगा तिसरी भाषा शिकण्याची त्या मुलाची मानसिकता असते? मुळात
ज्या दिवशी 16 एप्रिलला जो शासन निर्णय आला आणि तिथून सगळं हा प्रचंड संतापाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली होती की तिसरी भाषेला आमचा विरोध आहे. हिंदी वगैरे त्यानंतर पुढचा विषय, 6 वर्षाच्या मुलाला 3 भाषा शिकायला देणं, मुळात यालाच आमचा विरोध आहे. आता ज्या यांनी सांगितलं त्या पद्धतीने अशा प्रकारचं हिंदी हे मध्येच कुठेतरी घुसवण्यात आलेलं दिसतंय. त्यामुळे हे सगळं आणि जे सांगतायत गणेशजी की हिंदी सक्ती कुठे आहे, अहो तुम्ही तिसरी भाषा देताय मुलांना, त्याला विरोध आहे. तिसरी भाषा लहान मुलांना द्यायलाच नाही पाहिजे, यांच्या लक्षात येत नाहीये. आणि हे फक्त 2च मुद्दे सगळे यांचे राजकारणी आणि मुख्यमंत्री शिक्षण मंत्री मांडतायत की एक हिंदी सक्ती कुठे आहे आणि मराठी सक्ती आहे. त्यांना आजही विचारा 100% महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती झालेली आहे का? आणि दुसरा मुद्दा, यांना तिसरी भाषा घ्यावीच लागणार आहे मुलांना, त्याला विरोध होतोय लोकांचा. आणि गणेशजींना काही प्रश्न विचारायचा. गणेशजी प्रश्न विचारा. आणि तिसरी भाषा घ्यावी लागणार म्हणजे हिंदीच नाही. हा गणेशजी प्रश्न विचारा. सुशीलजी प्रश्नाचं उत्तर, प्रश्न विचारा. शेजुले सर, जर का एखाद्या विद्यार्थ्याला या महाराष्ट्रामध्ये संस्कृत म्हणून जर का एखादी तिसरी भाषा जर एखाद्याला घ्यायची असेल तर आपली भूमिका काय असेल शिक्षक म्हणून? तिसरी भाषेलाच विरोध आहे, तुमच्या लक्षात येत नाहीये. लहान मुलांचा वयाचा विचार करा, शिक्षण तज्ञांची जरा चर्चा करा. सुकाणू समितीने तुमच्या विरोध केलाय, सुकाणू समितीतल्या तज्ञांनी तुम्हाला विरोध केलाय, तुम्ही समजूनच घेत नाहीये. तुम्ही फक्त रेखावारांना पुढे करता, रेखावर जे चाललेलं आहे. शिक्षण मंत्र्यांना विषयच कळलेला नाहीये. मुख्यमंत्र्यांना कसा विरोध करायचा ऐकून घ्या जरा. मी काय सांगतो, मी लागू झाली असं म्हणत नाही. बोला तुम्ही. सुशीलजी एक प्रश्न, गणेशजी प्रश्न पुन्हा विचारा. सुशीलजी ऐकूया आपण प्रश्न काय. अहो मी त्यांना हा प्रश्न विचारतोय की तिसरी भाषा लागू करा असं आम्ही आजही कुठे म्हणतोय. आम्ही अनिवार्य शब्द म्हटला, तुम्हाला अनिवार्य शब्दाचा मराठी कोशामध्ये वेगळा अर्थ असेल तर उद्या शिक्षण मंत्र्यांना तेही सांगा. ठीक आहे, रुपालीताईंकडे बराच वेळ गेलो नाहीये. एवढाच आहे त्यांना. शेजुले सर, माझा प्रश्नच एवढा आहे की एखाद्या विद्यार्थ्याने स्वतःहून सांगितलं की होय मला तिसरी भाषा लादली मुलांवरती, तिसरी भाषा सक्तीने तुम्ही घ्यायला सांगताय. तुम्ही जरा तुमच्या बघा. गणेशजी, पहिलीचा मुलगा 4 ते 5 वर्षाचा मुलगा तो कसा स्वतःहून म्हणेल की मला हिंदी हवी आहे म्हणून तिसरी भाषा? ठीक आहे, रुपालीताईंकडे जाऊया. मी सुशीलजी तुमच्याकडे येतो परत. रुपालीताई, तुम्हाला काहीतरी बोलायचं? एक लक्षात घ्या, मुलांचं वय पाहता, त्याच्यानंतर जे मराठी शिक्षण तज्ञ आहेत किंवा शिक्षणाचे जे तज्ञ आहेत त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्याच्यानुसार 5वी पर्यंत आपल्याला त्या मुलांना तिसरी भाषा शिकवण्याची काहीच गरज नाहीये. त्याच्यामुळे 5वी नंतर त्यांना जी काही ऐच्छिक घ्यायची आहे ती त्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आपण म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी हा जो काही प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला त्याला ऑलरेडी उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांनी खेद दिलेला आहे. त्याच्यामुळे गणेश भाऊ, तुम्ही जे काही आपल्याला सूचना देतात किंवा जे शिक्षक म्हणून सांगतायत किंवा मनसेचा जो आक्षेप आहे, ठीक आहे ना, आपण ज्या आपल्या शिक्षण मंत्र्यांनी हा प्रस्ताव आणला होता त्याला आपल्या नेत्यांनीच म्हणजे राज्याच्याच मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सक्ती नाही आणि ती सक्ती नाही सांगितलेलं आहे. आणि खरंच आपल्याला सरकार म्हणून आपलं दायित्व आहे की त्या मुलांची तेवढी शिक्षणाची त्यांचं ते वय आहे की नाही हा विचार आम्ही केलाच पाहिजे. नक्कीच. रुपाली, तुम्ही आता तुम्ही असं म्हटलात की एकतर अजित पवारांनी पहिलीपासून हिंदी सक्ती नको असं म्हटलेलं आहे, तुम्ही सुद्धा विरोध करताय. मग मनसेनं राज ठाकरे यांनी सर्व पक्षीयांना आवाहन केलेल्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं. राष्ट्रवादी सहभागी होणार का मोर्चात? आता निश्चितच हिंदीची सक्ती नसली पाहिजे हे काही माननीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आमचंही मत तेच आहे आणि आम्ही आहोत आणि आम्ही सरकारमध्ये आहोत. सरकारमध्ये असून सुद्धा आम्ही मीडियावर सांगतोय की 5वी पर्यंत मुलांना हिंदी सक्ती करणार नाही हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचं मत आणि आमचं मत हे एकच आहे. एवढंच झालं की आम्ही सत्तेत असल्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी जो प्रस्ताव केला होता त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव साहेब आहेत यांनी विरोध दाखवलेला आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने मोर्चा काढतायत. त्यांचा मोर्चा जरी नाही झाला किंवा झाला तरी जी मागणी आहे ती मंजूर झालेली आहे किंवा
ती जी काही प्रस्तावित मागणी आहे ते थांबवलेली आहे. त्याच्यामुळे 5वी पर्यंत मुलांना हिंदी सक्ती करण्यात येऊ नये हे राज्य सरकारच्या सत्तेमध्ये असणाऱ्यांचं सुद्धा मत ठीक आहे आहे, पहिलीपासून. आणि ते मंजूर केलेलं आहे. ठीक आहे. गजाननजी यांना काहीतरी उत्तर द्यायचंय, मात्र त्याआधी गजाननजी तुम्ही ह्याही प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही उद्धव ठाकरेंना या मोर्चामध्ये निमंत्रित करणार आहात का मातोश्रीवर जाऊन? संजय राऊत हे यांना सुद्धा, किंवा संजय राऊत आले तर तुम्ही त्यामध्ये समाधानी असणार आहात? सन्माननीय राजसाहेबांनी मला वाटतं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे. जे जे पक्ष, मग ते विरोधी पक्षातले असेल, सत्ताधारी असतील, छोटे पक्ष असतील, सगळ्या मराठी भाषेवरती काम करणाऱ्या सगळ्या संघटना असतील, शिक्षण तज्ज्ञ असतील, कलाकार असतील, तंत्रज्ञ असतील, सगळ्यांना आम्ही निमंत्रण पाठवणार आहे. अगदी त्यात उद्धव साहेब असतील, अजितदादा असतील. म्हणजे मला आता रुपालीताईंचं तर स्वागत आहे, अजितदादांचंही स्वागत आहे. काही वेळापूर्वी मी त्यांचे पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी हेही म्हणालेत की जर अराजकीय एखादा मोर्चा असेल तर आम्ही 100% त्याच्यामध्ये, जर आम्हाला बोलवलं तर आम्ही त्याच्यामध्ये जाऊ. प्रताप सरनाईक शिवसेनेचे, म्हणजे ज्या दादा भुसे ज्या शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री आहे, शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्याच पक्षातले प्रताप सरनाईक सुद्धा हिंदी जी भाषा आहे ती पहिलीपासून नसावी असं स्पष्ट मत मांडतात. मला वाटतं भारतीय जनता पक्षाला सुद्धा आम्ही निमंत्रण देऊ, कारण अप्रत्यक्षरित्या हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जरी घेतलेला असेल तरी त्याला भारतीय जनता पक्षातल्याच अनेकांचा विरोध आहे. मला अनेकांचे फोन आहेत त्या विषयामधले. फक्त ते छुपेपणे येतील, ते उघडपणे येणार नाहीत. थोड्या वेळाने मला वाटतं गणेशराव पण मला नंतर फोन करून सांगू नये की मी पोचतो म्हणून तिकडे म्हणून. तर त्यांचे स्वागत आहे. जे जे मराठी म्हणून असतील त्या सगळ्यांनी मराठीसाठी आणि हे हिंदीकरण थांबावं म्हणून तिथे आपण नक्की येऊ. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत ते शिकलेत, त्यामुळे ते कट्टर मुंबईकर आहे. आणि कट्टर मुंबईकरांच्या मनात काय असतं, आता तरी गणेशराव भारतीय जनता पक्षात असते, त्यांची अडचण मी समजू शकतो तिथे जाऊन बोलणं आणि या सगळ्या विषयाबाबत, कारण ते कट्टर मराठीच दिसत आहेत तसं. पण आता त्यांना बोलावं लागतं सत्ताधारी पक्षात असल्यामुळे. जे भूमिका इतर पक्ष त्यांच्या नेत्यांना नीट मांडता येत नाही त्यातल्या त्यात गणेशराव येऊन मांडतायत. तर गणेशराव आपल्याला सुद्धा निमंत्रण देतोय आणि आपण सगळ्यांनी 5 तारखेला नक्की यावं. तुमच्यावर गजानन काळे यांचं विशेष प्रेम दिसतंय, त्यांनी तुम्हाला निमंत्रण दिलंय, जाणार का मोर्चाला? बघा, गजानन काळेंचं स्वागत आहे. ते त्यांचं प्रेम जे दिसतंय ते म्हणजे प्रेम त्यांनी व्यक्त केलं त्याबद्दल म्हणजे काहीच हरकत नाही. फक्त वन साइड लव्ह आहे. आणि मुळात असं आहे की ज्या विषयाला काही आता अर्थ उरलेला नाही, ज्या विषयाच्या बाबतीत सरकारनं भूमिका स्पष्ट केलेली आहे, आमचं धोरण आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्यांना मोर्चा काढायचा आहे. त्यांचं स्वागत आहे. आणि गजानन काळेजी, मी मगाशी एक वाक्य बोललो, ते कदाचित तुम्ही ऐकलं असेल नसेल मला माहिती नाही, बिकॉज दिस इज अ मॅटर ऑफ वन साइड लव्ह. कसं आहे की मी मगाशीच म्हणालो ना, मीही मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकलेलो आहे. मीही लहानपणी मुंबई महापालिकेच्या शाळेत जे अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये इतर अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त जे होते ना, त्यामध्ये मी सिलेक्ट झालेला विद्यार्थी होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना काय काय शिकायला मिळू शकतं आणि त्याची किती इच्छा असते हे मी अनुभवलेलं आहे, म्हणून मी आज काहीतरी करू शकलो. दुसरी बाब, आता काही करायचं सरकारची भूमिका वगैरे, तर आम्ही कुठेही काहीही लपवून ठेवलेलं नाही. आम्ही स्पष्टपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि दुसरी बाब, मराठी म्हणाल तर होय, तुम्ही मराठी आहात, मी सुद्धा मराठी आहे. कुठे प्रकट करावं हा ज्याचा त्याचा विषय आहे, कधी प्रकट करावं हा ज्याचा त्याचा विषय आहे. कारण तो तुम्ही करताय म्हणून आज त्यांना म्हणावं लागतंय की काही आपापसात सेटिंग आहे का. आता कुछ तो लोक कहेंगे, लोक काहीतरी बोलणारच आणि काय हरकत नाही त्याबद्दल. पण तुम्ही मागच्याला म्हणजे अच्छा, हा एक यामध्ये स्पष्ट करू इच्छितो चर्चेच्या शेवटी, टाळी देणार का टाळी देणार का असं जे काही तुमचं चाललंय, आता त्यामधली तरी टाळी नाही ना साहेब. म्हणजे हे एकदा स्पष्ट करा काळे साहेब, नाही तर तो गैरसमज व्हायचा. गजाननजी अगदी थोडक्यात. नाही, विषय मला वाटतं याच्याबद्दल राजसाहेबांनी उत्तर दिलंय. त्यांनी मुलाखतीत पण जो सांगितलेला विषय मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी सर्व पक्षांनी आपले जोडवे बाहेर ठेवून एकत्र आलं पाहिजे. आत्ताचा मुद्दा हा तसा आहे. जर आता याला विरोध केला नाही तर तृतीय भाषा म्हणून हिंदी आपल्यावर 100% लादली जाणार. आम्हाला अजितदादांचं विशेष करून कौतुक एवढ्यासाठीच आहे की सत्तेत असून जे एकनाथ शिंदेंना बोलता आलेलं नाहीये ते अजितदादांनी बोलून दाखवलं. ज्या एकनाथ शिंदेचा शिवसेना हा पक्ष वंदनीय बाळासाहेबांनी कडवट मराठी म्हणून ज्या पक्षाची स्थापना केली
त्याचे जर आज तुम्ही वारसदार म्हणून सांगता तर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा अजितदादांसारखं पुढे येऊन ही भूमिका मांडली पाहिजे. ठीक पण अपवाद प्रताप सरनाईक तरी ते भूमिका मांडतायत आणि आम्हाला याचं कौतुक आहे. हे सर्व पक्ष आपले सगळे राजकीय जोडवे बाजूला ठेवून न भूतो न भविष्यती, जसं संयुक्त महाराष्ट्राचा एक काळ होता त्याच पद्धतीचं आंदोलन गिरगाव ते आझाद मैदान इथे होऊन हिंदीच्या जोखडातून कायमचं आझाद करून पुन्हा एकदा मराठीचा जयघोष आपल्याला त्या दिवशी होताना 100% दिसेल. खणकरजी, तुम्हाला बोलायचं आहे पण त्याला एक जोडून मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो. गजानन काळे यांनी म्हटलेलं आहे की हिंदी लादण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये मग आपल्या एकतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, त्यात हिंदी लादली जाते असा त्यांचा आरोप आहे आणि बालभारती सुद्धा यामुळे हद्दपार होऊ शकते. म्हणजे साहेब आता ज्याने त्याने समजण्याचा प्रश्न आहे ना साहेब. अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला ना, एवढ्या वर्षाची मागणी होती, का नाही कोणी दिला? मग त्यावेळेला आम्ही दिला असतं तर काही मराठीबद्दल आमच्या मनात सन्मान कमी आहे का? मी म्हटलं ज्याने त्याने बघण्याचा विषय आहे. मात्र गणेशजी, आणखीन एक आरोप असा होतो की ही IAS लॉबी आहे त्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. ऐका जरा, पूर्ण करा. मार्मिक प्रश्न आहे. बोला बोला. माझा एक मार्मिक प्रश्न आहे. मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून पक्षाची भूमिका तुमच्या समोर मांडतोय. आम्ही कुठेही हिंदीची सक्ती केलेली नाही. या उपर तुम्हाला तुमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. दुसरी बाब, आज आपण मराठीची आपण चर्चा करतो ना, आपण सगळ्यांनी जोडवे बाहेर काढून तुम्ही सामील व्हा म्हणून तुम्ही सांगताय ना. आता एकच प्रश्न आहे ज्याचं उत्तर म्हणजे या आजचा विषय नाहीये. या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी महापौर असो, नगरसेवक असो, हिंदुत्व असो, अनेक शब्द ज्या सावरकरांनी दिली त्या सावरकरांचा अपमान करताना का नाही सगळी मराठी माणसं एकत्र आहेत? त्यावेळेला केवळ आम्ही बोलत असतो का नाही? त्यावेळेला आज तुम्ही त्यांना आवाहन करताय एकत्र या म्हणून का नाही? तेव्हा त्यांना तुम्ही प्रश्न विचारलात की तुमची भूमिका राजकीय काही असेल पण सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या सोबत तुम्ही बसू नका म्हणून का नाही ठणकावून सांगितलं साहेब? का नाही बोललात तुम्ही? म्हणजे याविषयी आपण सगळ्यांनी एकत्र यायचं. सावरकरांचा विषय निघाल्यानंतर मात्र प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते असं का? आज तुम्ही बोलवताय ना, तुम्ही त्यांना त्यावेळेला काय तुम्ही बोललात? उत्तर घेऊया का याचं? उत्तर घेऊया गजाननजी, द्या उत्तर. अहो, त्या वेळात सन्माननीय राजसाहेब ठाकरे, आमचे पक्षाचे नेते संदीप देशपांडे, मी स्वतः पत्रकार परिषद घेतली, आमची रुपालीताई आमच्या सोबत होती त्यावेळी. अहो, सावरकरांच्या मुद्द्यावरती आमच्या भावना किती कडवट आहे आणि आम्ही किती प्रखरतेने मांडल्या त्याचे व्हिडिओ आहेत गणेशची. ठीक आहे, आपलं विषयांतर होईल आणि आमच्या व्यासपीठावर सावरकरांच्या तस्विरी असतात. जे आता म्हणतायत ना, अहो त्यांनी सावरकरांचं आहे ना भारतरत्न द्या की. अहो, तुमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे मालक. ठीक आहे, आज आपला विषय नाही येतो गणेशजी आणि गजाननजी, आपला हा आजचा विषय नाही आहे. आपला हिंदी भाषा सक्ती हा विषय आहे. सुशीलजी यांच्याकडे जाऊया. हिंदी भाषा सक्तीमुळं बालभारती हद्दपार होऊ शकते का? हा मराठीवर अन्याय आहे का? तुमचं अगदी थोडक्यात मत व्यक्त करा. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत. आजचा जो विषय ना खरं तर खूप गंभीर आहे. लहान मुलांचा विषय, त्या अंगाने चर्चा व्हायला पाहिजे मला असं वाटतं. आणि रेखावारांचं जे एक मध्ये पत्र आलं होतं त्या पत्रावरून असं स्पष्ट होतंय की बालभारती सुद्धा हद्दपार होऊ शकते आणि लहान मुलांचा विषय आहे म्हणून हा गंभीर विषय. आणि म्हणून यावर मला असं वाटतं 2-2.5 महिने सरकार हे सगळं वातावरण एवढं प्रचंड संतापाचं करून ठेवलेलं आहे. यांनी तात्काळ तो निर्णय मागे घ्यायला पाहिजे. आम्ही सुद्धा 29 तारखेला मराठी पत्रकार भवनामध्ये या प्रकारची सभा घेत आहोत आणि त्यानंतर 7 जुलैला एक मोठं आंदोलन आम्ही करणार आहोत. त्यासोबत विविध पक्ष सुद्धा त्यात असणार आहेत, मराठी लोक असणार आहेत. या मराठी लोकांनी स्वतःहून काढलेलं हे आंदोलन आहे, मोर्चा आहे आणि तुम्हा सगळ्यांना मी इथे आवाहन करतो की आपणही तिथे यावं म्हणून या समन्वय समितीच्या माध्यमातून. आणि गणेशजी जे हसतायत ना, अशाच प्रकारे शिक्षण मंत्री हसतायत. कुठे अनिवार्य मुख्यमंत्री हसतायत, कुठे अनिवार्य? पण त्यांना महाराष्ट्रामधलं वातावरणच कळत नाहीये, त्यांना समजून घ्यायचं नाहीये. ते फक्त रेखावारांची भूमिका काय आहे ते बघतात आणि ती वाचून भूमिका शिक्षण मंत्री पुढे मांडतात. खरं तर तुम्ही जो IAS लॉबीचा जो मुद्दा काढलाय तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. यावरही गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे. तो काय आत्ताचा मुद्दा नाहीये. मूळ मुद्दा हा लहान मुलांचा आहे, त्याच्या शिक्षणाचा आहे, त्याचे विकास होण्याचा आहे. या अंगाने विचार व्हायला पाहिजे. नाही तर महाराष्ट्रातील कशा प्रकारची पिढी तयार होईल ना हे आपल्याला सांगता येणार नाही. ठीक आहे, थोडक्यात मी एक गोष्ट या ठिकाणी बोलू इच्छितो. अगदी थोडक्यात, वेळ संपलाय. चर्चा करा, आमच्यावर तुम्ही टीका करताय करा. तुम्ही एक शब्द वापरताय बालभारती हद्दपार होईल.
अहो एवढे काय आम्ही म्हणजे हा शब्द वापरणं योग्य नाव त्या पुस्तकाने आम्हाला घडवलं, ज्ञान दिलं, ते हद्द पार होईल आणि गप्प बसू. काय शब्द ठीक बोलताय आहे, तुम्ही? ठीक आहे. काय बोलताय? तर बालभारती हद्दपार होणार नाही हा भाजपाकडून शब्द आलेला आहे आणि त्यासाठी आक्रमक होऊ सुद्धा शकतात. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, वेळ संपलेली आहे, त्यामुळे इथे थांबावं लागते. मात्र या चर्चेमध्ये सर्व मान्यवर सहभागी झाले आणि सर्वांनी त्यांची मतं मांडली, त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. तर या चर्चासत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.